हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील अग्रवाल. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मॅक्झिमा आणि मिनिमा त्यावर हा पॉइंट चालू केला होता. त्यावरील आपण न्यूमेरिकल पाहिले होते. आज आपण त्यावरील शाब्दिक एक्झाम्पल पाहणार आहोत. ओके, फर्स्ट एक्झाम्पल, डिवाइड द नंबर 84 into two parts such that the product of one part and the square of the other is maximum. ओके, तर आपणास काय सांगितले बघा की नंबर 84 इंटू 2 पार्ट्स मध्ये सांगितले. काय सांगितले की त्या दोघांचा प्रोडक्ट एक पार्ट आणि दुसराचं काय असणार स्क्वेअर इज काय असणार आहे मॅक्झिमम. हे दिलेले आपणास. तर आपणास काय फाइंड करायचे, दोन पार्ट्स फाइंड करायचे. ओके, मग आपण एक पार्ट काय मानूया, एक्स मानून घेऊया. ओके, ठीक आहे. लेट वन पार्ट बी एक्स देन अदर पार्ट विल बी काय असणार आहे, कारण दोन पार्ट केलेले ते 84 म्हणजे वन पार्ट एक्स असेल, दुसरा काय असणार 84 मायनस एक्स असणार आहे. ओके, ठीक आहे. तर आपणास आता सच दॅट काय सांगितलं, प्रोडक्ट ऑफ वन पार्ट अँड स्क्वेअर ऑफ द अदर पार्ट असं सांगितलेलं. ओके, मग एफ ऑफ एक्स काय म्हणला, इक्वल टू फर्स्ट पार्ट काय घेतला आपण एक्स, एक्सचा काय घेतला स्क्वेअर इन टू सेकंड पार्ट काय असणार आहे 84 मायनस एक्स. दोघांचा प्रोडक्ट एक्स काय स्क्वेअर घेतला आणि दुसरा आहे तसा घेतलेला आहे. ओके, मग ठीक आहे, हे आपलं एफ ऑफ एक्स मांडलेलं आहे. ठीक आहे, तर आपण आता एक्स स्क्वेअर आत मल्टिप्लाय करून घेऊया. 84 एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब. ठीक आहे, मग त्याचं आता आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घेऊया. एफ डॅश एक्स काय असणार आहे, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, 2 इंटू 84 168x मायनस एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. ठीक आहे, त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह घेतलं, मग एफ डबल डॅश एक्स इक्वल टू काय मिळालं 168 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, 2 इंटू 3 6x. ठीक आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं. आता आपणास स्टेशनरी पॉईंट फाइंड करून घ्यायचे आहेत. ओके, मग त्यासाठी आपण काय करतो, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 घेतो. ओके, फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यू एफ डॅश एक्स इक्वल टू 0 घेतलेला आहे. ठीक आहे, मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं, त्याची व्हॅल्यू पुट केली 168 मायनस 3x स्क्वेअर इक्वल टू 0. ठीक आहे, यातनं कॉमन काय निघते 3x कॉमन काढलं. ओके, इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 56 मायनस एक्स इक्वल टू 0. ओके, 3 आरएचला डिवाइड केलं, त्यामुळे 0 अपॉन 3 0. ओके, मग एक्स इंटू 56 मायनस एक्स इक्वल टू 0 म्हणजे एक्स इक्वल टू 0 और एक्स मायनस 56 इक्वल टू 0 म्हणजे एक्स इक्वल टू 56. म्हणजे आपणास इथं काय दोन व्हॅल्यूज मिळाल्या, एक्स इक्वल टू 0 आणि सेकंड काय मिळालं एक्स इक्वल टू 56. ओके, इफ एक्स इक्वल टू 0 एफ डबल डॅश 0 इक्वल टू काय मिळतंय, एक्स ठिकाणी 0 पुट, एफ डबल डॅश ठिकाणी काय 0 पुट केलं, 6 इंटू 0 0 म्हणजे काय मिळालं आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍट एक्स इक्वल टू 0 काय मिळाला 168. म्हणजे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय असणार आहे एफ ऑफ एक्स अटेन्स मिनिमम ऍट एक्स इक्वल टू 0. ओके, ठीक आहे, पण हे पॉसिबल नाहीये, कारण का आपणास काय सांगितलेलं आहे गिवन मध्ये मॅक्झिमम. ओके, म्हणजे ऍट एक्स इक्वल टू 0 साठी तरी ते पॉसिबल नाहीये. मग आता एक्स इक्वल टू 56 साठी आहे का ते पाहूया. ओके, इफ एक्स इक्वल टू 56. ओके, मग सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स इक्वल टू 56 पुट करून घेऊया. ओके, मग एफ डबल डॅश ऑफ 56 इक्वल टू काय 168 मायनस 6 इंटू 56 काय मिळालं आपल्याला मायनस 168. निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, त्यामुळे लेस 0. देअरफॉर निगेटिव्ह असेल तर काय असतो तो मॅक्झिमम. देअरफॉर एफ ऑफ एक्स अटेन्स मॅक्झिमम ऍट एक्स इक्वल टू 56. ओके, ठीक आहे, तर मॅक्झिमम मिळाला आपणास आहे, त्यामुळे एक्स इक्वल टू 56 मिळालं. तर दुसरा पार्ट काय असणार आहे 84 मायनस 56 काय असणार 28. देअरफॉर टू पार्ट्स ऑफ 84 आर 56 अँड 28 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. द पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल इज 10 सेंटीमीटर इफ वन ऑफ द साइड इज 4 सेंटीमीटर. व्हॉट आर द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल फॉर इट्स मॅक्झिमम एरिया. ओके, आता बघा आपणास काय दिलेलं आहे की प्रथम आपण आहे ना 3 साइड मानूया ट्रायंगलच्या. ओके, लेट ए बी सी बी द साइड्स ऑफ द ट्रायंगल मानून घेतलं. ठीक आहे, तर आपणास आता काय दिलेलं आहे, द पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल इज 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, पण आपणास फॉर्म्युला माहिती आहे पेरिमीटरचं. द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल काय असतो ते 2s इक्वल टू काय असतो a प्लस बी प्लस सी. ठीक आहे, पण आपणास काय दिलेलं आहे पेरिमीटर इक्वल टू 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. मग देअरफॉर ए पण दिलेलं आहे, एक साइड दिला, मग ए इक्वल टू 4 मांडलं आणि 2s पेरिमीटर काय दिलं 2s इक्वल टू 10 म्हणजे एस किती मिळालं आपल्याला 5 मिळालं. ओके, ठीक आहे, मग देअरफॉर 2s काय मिळालं 10 इक्वल टू ए किती मिळालं 4 प्लस बी प्लस सी
देअर फोर 10 मायनस 4 6 बी प्लस सी इक्वल टू 6 मिळालेला आहे. त्यामुळे बी काय मिळाला 6 मायनस सी. ठीक आहे. नाव एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो, हेरोज फॉर्म्युला यूज केला. हेरोज फॉर्म्युला काय असतो, अंडर रूट मध्ये एस इंटू ब्रॅकेटमध्ये एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. ओके, 10th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला झालेला आहे फॉर्म्युला. इक्वल टू अंडर रूट मध्ये एस ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 5 मिळालेली आहे, ते पुट केली. ए ची व्हॅल्यू माहिती आहे, ते पुट केली. बी ची व्हॅल्यू माहिती आहे, ते पुट केली. ओके, अंडर रूट मध्ये 5 इंटू ब्रॅकेटमध्ये 5 मायनस 4 ब्रॅकेटमध्ये सेकंड ब्रॅकेटमध्ये एस मायनस बी ची व्हॅल्यू 6 मायनस सी आणि इथं मायनस आहे, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. 6 प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये 5 मायनस सी. ठीक आहे, म्हणजेच इक्वल टू काय असणार, अंडर रूट मध्ये 5 मायनस 4 1 5 इंटू 1 इथं काय असणार 5 मायनस 6 मायनस 1 म्हणजे सी मायनस 1 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 5 मायनस सी. ओके, दोन्हीचा स्क्वेअर घेतलेला आहे आपण इथं. मग काय असणार आहे इक्वल टू 5 आणि इकडे का सी मायनस 1 5 मायनस सी. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे 5 इंटू ब्रॅकेटमध्ये मायनस सी स्क्वेअर प्लस 6 सी मायनस 5 मायनस 5. ओके, मग या फंक्शनला आपण काय मानूया, एफ ऑफ सी मानूया. आता इथे एफ ऑफ एक्स मानून चालणार आहे का, नाही चालणार, कारण हे सगळं फंक्शन कशामध्ये आहे, सी मध्ये आहे. ओके, त्यामुळे आपण काय मानलं, या पूर्ण फंक्शनला काय मानलं आपण, एफ ऑफ सी मानलेलं आहे. ओके, लेट एफ ऑफ सी इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेटमध्ये मायनस सी स्क्वेअर प्लस 6 सी मायनस 5. ठीक आहे, त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं, एफ डॅश सी इक्वल टू 5 कॉन्स्टंट आहे तसा मायनस सी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे मायनस 2c प्लस 6c काय असणार आहे 6 आणि मायनस 5चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0 असणार. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 असतो. ओके, ठीक आहे. आता त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घेऊया आपण. मग एफ डबल डॅश सी इक्वल टू काय असणार आहे 5 कॉन्स्टंट आहे तसं मायनस 2c डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सी काय असणार आहे मायनस 2 आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 इंटू 5 मायनस 10. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह काय मिळाला आपल्याला एफ डबल डॅश ऑफ सी काय मिळाला मायनस 10. ओके, तर आता आपण एक्स्ट्रीम व्हॅल्यूज फाइंड करायचे. फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू काय घेतो 0 घेतो. ठीक आहे, मग एफ डॅश सी इक्वल टू काय घेतलं 0. मग इक्वल टू एफ डॅश सी फाइंड करून घेतलेलं 5 इंटू ब्रॅकेटमध्ये मायनस 2c प्लस 6 इक्वल टू 0. 5 RHS ला घेतलं डिवाइड होईल, मग 0 अपॉन 5 0 म्हणजे मायनस 2c इक्वल टू मायनस सी येणार आहे. म्हणजे सी इक्वल टू काय मिळालं आपल्याला मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. मग सी इक्वल टू काय मिळालं 6 अपॉन 2 म्हणजे 3 मिळालं. सी ची व्हॅल्यू आपणास 3 मिळाली. ओके, मग ते सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट केल्यानंतर काय असणार एफ डबल डॅश ऑफ 3 इक्वल टू काय असणार आहे मायनस 10 असणार. ओके, निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यामुळे लेस 0. निगेटिव्ह असेल तर दिलेलं फंक्शन काय असणार आहे मॅक्झिमम असणार. उलट आहे लक्षात ठेवा. त्यामुळे देअरफॉर एफ डॅश सी अटेन्स मॅक्झिमम कोणत्या पॉईंटसाठी ऍट सी इक्वल टू सी साठी. ओके, मग देअरफॉर सी मिळालं आपल्याला 3. ओके, सी मिळालं आपल्याला 3 तर काय असणार आहे मग ते व्हॅल्यूज पुट करून घेऊया सगळीकडे. मग बी इक्वल टू काय असतं 6 मायनस सी. ओके, मग इक्वल टू 6 मायनस 3 इक्वल टू 3. सी मिळालं 3, बी एम मिळालं 3 आणि ए इक्वल टू 4 आहेच. ओके, देअरफॉर द एरिया ऑफ ट्रायंगल इज मॅक्झिमम इफ ए इक्वल टू 4, बी इक्वल टू 3 आणि सी इक्वल टू 3. आपणास फाइंड करायला काय सांगितलं होतं की एक साईड दिल्या तर 2 साईड फाइंड करायसाठी केव्हा ज्यावेळेस एरिया काय असणार आहे मॅक्झिमम. ओके, एरिया इथं काय मिळाला आपणास मॅक्झिमम, त्यावेळेस साईड काय मिळाला ए इक्वल टू 4, बी इक्वल टू 3 आणि सी इक्वल टू 3. Therefore, sides of the triangle are 4 centimeter, 3 centimeter and 3 centimeter. Okay, which is required answer. Okay, next example बघूया आपण. Find the maximum volume of right circular cylinder if the sum of its radius and height is 6 units. Okay, इथं आपणास काय दिलेलं आहे बघा की फाइंड करायला सांगितलं मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ राईट हँड सर्क्युलर सिलेंडर फाइंड करायला सांगितलं. ओके, इफ द सम ऑफ इट्स रेडियस अँड हाईट इज 6 युनिट्स. ओके, मग आपल्याला इथं रेडियस एक्स मानू आणि हाईट काय मानूया एच आणि आपणास काय दिलं एक्स प्लस एच इक्वल टू 6 दिलेलं आहे. ओके, ठीक आहे, फाइंड करून घेऊया. लेट द रेडियस ऑफ सिलेंडर बी एक्स युनिट्स अँड इट्स हाईट बी एच युनिट्स. ओके, देन दोघांचे सम काय दिलेले 6 एक्स प्लस एच इक्वल टू 6 इम्प्लाइज एच इक्वल टू काय मिळणार आपल्याला मग 6 मायनस एक्स. ठीक आहे, मग व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. ओके, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर काय असतो पाय एक्स स्क्वेअर एच असतो. ओके, इक्वल टू पाय एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये एच ची व्हॅल्यू काय मिळाली 6 मायनस एक्स पुट केली. ठीक आहे, मग देअरफॉर मल्टिप्लिकेशन केलं
पाय तसाच ठेवला 6x² मायनस एक्स क्यूब आणि या पूर्ण याला काय मानलं आपण एफ ऑफ एक्स. ओके, त्याला काय मानलं आपण एफ ऑफ एक्स. त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घेऊया. पाय कॉन्स्टंट आहे तसं 6x² डेरिव्हेटिव्ह 2x, 2 × 6 12x मायनस एक्स क्यूबचं 3x². आणि त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घेऊया. एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल टू पाय कॉन्स्टंट आहे तसं 12x डेरिव्हेटिव्ह 12 मायनस 3x² डेरिव्हेटिव्ह 6x. आपण इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं, सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं. आता आपणास काय फाइंड करावं लागणार आहे एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. ओके, ठीक आहे. मग एक्स्ट्रीम व्हॅल्यू साठी आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू काय घ्यायचं 0 घ्यायचं. नाव एफ डॅश एक्स इक्वल टू 0, एफ डॅश एक्स पुट केली व्हॅल्यू इक्वल टू 0. ओके, ठीक आहे. आणि यातनं कॉमन काय निघेल 3x कॉमन निघते. 3x हे पाय आहे तसं मग काय असणार 4 मायनस एक्स इक्वल टू 0. ठीक आहे. 3 आणि पाय कॉन्स्टंट तो डिनोमिनेटरला ढकलला इकडं तर 0 अपॉन डिनोमिनेटर काय असणार 3 पाय काय असणार 0. ओके, मग x इंटू पाय मायनस इक्वल टू 0. मग x इक्वल टू काय मिळाला 0 और x इक्वल टू काय मिळाला 4 मिळालं. ओके, पण x इक्वल टू 0 पॉसिबल आहे का नाही का, कारण x काय आपण मांडलेलं आहे रेडियस आणि रेडियस कधी 0 असते का नसते. त्यामुळे x नॉट इक्वल टू 0 म्हणजे x इक्वल टू 0 पॉसिबल नाही. मग पॉसिबल काय असणार आहे x इक्वल टू 4. सिन्स x इज द रेडियस इट इज नॉट 0 त्यामुळे x नॉट इक्वल टू 0. मग पॉसिबल काय असणार x इक्वल टू 4. मग त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घेऊया. एफ डबल डॅश ऑफ 4 इक्वल टू पुट करून घेऊया x इक्वल टू 4. एफ डबल डॅश मध्ये पुट करून घेतलं पाय इंटू 12 मायनस 6 इंटू 4 24. 12 मायनस 24 मायनस 12 मायनस 12 इंटू पाय मायनस 12 पाय. निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह लेस 0. देअरफॉर एफ हॅज अ मॅक्झिमम व्हॅल्यू वेन x इक्वल टू 4. ओके, ठीक आहे. x इक्वल टू 4 त्यावेळेस काय आपल्याला मॅक्झिमम मिळालेलं. ओके, मग देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज मॅक्झिमम मिळालं. व्हॉल्यूम काय मिळालं आपल्याला मॅक्झिमम. बघा इथं सांगितलं मॅक्झिमम व्हॉल्यूम विचारलं. व्हॉल्यूम ओके फाईन केलं आणि त्यालाच आपण एफ ऑफ एक्स मानलेलं आहे. मग दिलेलं फंक्शन काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. आता त्यासाठी व्हॉल्यूम पण फाईन करावा लागणार आहे. ओके, ठीक आहे. फाईन करून घेऊया. रेडियस काय मिळाले 4. मग हाईट काय असणार आहे 6 मायनस 4. ओके, मग एच इक्वल टू 6 मायनस एक्स म्हणजे 6 मायनस 4 काय मिळालं 2. रेडियस मिळाली 4 आणि हाईट मिळाली 2. देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यू काय असणार आहे पाय x² h म्हणजे पाय इंटू एक्स किती मिळालं 4² इंटू h किती आहे 2. ओके, म्हणजे किती मिळालं आन्सर 32 पाय क्यूब युनिट्स. ओके, विच इज रिक्वायर्ड आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. अ बॉक्स विथ अ स्क्वेअर बेस इज टू हॅव अन ओपन टॉप. द सरफेस एरिया of the box is 192 square centimeter. What should be its dimension in order that the volume is as large as possible? ओके, खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. परीक्षेला विचारलं होतं 4 मार्काला. अगोदर एक्झाम्पल व्यवस्थित समजून घेऊया. इथं काय दिलं बघा. अ बॉक्स विथ स्क्वेअर बेस इज टू बी हॅव ओपन टॉप. ओके, वरचं बेस काय ओपन आहे. ओके, द सरफेस एरिया ऑफ बॉक्स सरफेस एरियाचं बॉक्स काय दिलेलं आपल्याला 192 दिलेलं आहे. तर व्हॉट शुड बी द डायमेन्शन म्हणजे आपल्याला स्क्वेअर दिलाय म्हणजे साईड काहीतरी एक्स मानूया आणि हाईट पण असणार स्क्वेअरला. ओके, मग त्या हाईटला आपण काय मानूया एच मानूया. तर आपल्याला इथं फाईन काय करायचं ऍक्च्युली साईड आणि हाईट फाईन करायचे. ओके, दॅट द व्हॉल्यूम इज अँड लार्ज एज पॉसिबल म्हणजे मॅक्झिमम साठी. ओके, तर बघूया आपण फाईन करून घेऊया. लेट एक्स बी द साईड ऑफ द स्क्वेअर अँड एच बी द हाईट ऑफ द बॉक्स मानून घेतलेलं आहे. ओके, तर आपणास काय फाईन करायचं आहे एक्स आणि एच फाईन करून घ्यायचं आहे. तर आपल्याला सरफेस एरिया ऑफ बॉक्सचा फॉर्म्युला माहित पाहिजे आपल्याला. आणि आपल्याला इथं स्क्वेअर बेस इज टू हॅव अन ओपन टॉप सांगितलेलं आहे. ओके, therefore the surface area of box equal to area of the base plus area of 4 sides. बरोबर आहे, कारण की 4 साईड असणार आहे. एअर स्क्वेअर असलं तर चारी बाजून काय असणार आहे 1 2 इकडं तिकडं 4 काय असणार आहे साईड असणार आहे. त्याला हाईट असणार आहे आणि पण इथं काही जणांना डाऊट येईल की सर इथं 2 इंटू एरिया पाहिजे होतं. पण इथं का कारण वरचा टॉप काय आपला ओपन आहे त्यामुळे तो निगेटिव्ह होणार आहे. म्हणजेच काय येणार आहे एरिया काय येणार खालचा बेस येणार आहे आणि बेस काय असणार दोन्ही चारी पण बाजू साईड काय असणार आहे आपल्याला सेम असणार आहे. तिथं हाईट नसणार आहे. ओके, त्यामुळे चारी बाजू काय असणार सेम असणार आहे. मग फॉर्म्युला काय असतो एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो बाजू साईड स्क्वेअर असतो. ओके, मग साईड काय आपले एक्सचा स्क्वेअर प्लस आता इथं काय असणार आहे ट्रायंगल हाईट आणि परत साईड असणार. ओके, मग साईड आणि हाईट काय सेम नसणार आहे. बरोबर आहे, मग त्यामुळे तो काय असणार रेक्टँग्युलरचा फॉर्म्युला एरियाचा फाइंड करायचा काय असतो
ब्रेड इंटू हाईट असतो म्हणजे काय असणार आहे आपलं लांबी इंटू रुंदी, बरोबर आहे. मग त्यापर्यंत पण इथं काय असणार आहे साईड 4 आहेत त्यामुळे 4 इंटू HX आलेलं आहे. ठीक आहे. मग दोघांची ऍडिशन म्हणजे काय असणार आपला सरफेस एरिया ऑफ बॉक्स असणार आहे. पण इथं काही जणांना डाऊट येईल की इथं सर इथं 2 हवा आहे, पण नाही, कारण की आपणास एक्झाम्पल मध्ये वरचा टॉप काय दिलेला आहे ओपन दिलेला आहे त्यामुळे तिथला एरिया येणार नाहीये. ओके, त्यामुळे इथं फक्त x² आलेला आहे. ठीक आहे. तर आता आपण सिम्प्लिफिकेशन करून घेऊया कारण आपल्याला सरफेस एरिया ऑफ बॉक्स दिलेला आहे. किती दिलेला आहे 192 दिलेला आहे. देअरफॉर x² प्लस 4HX इक्वल टू 192 इम्प्लाइज h इक्वल टू काय मिळणार सिम्प्लिफिकेशन करा 192 मायनस x² अपॉन 4x. ओके, ठीक आहे. हा मिळाला आपल्याला h मिळाला आहे. आता देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ बॉक्स काय असतो, व्हॉल्यूम ऑफ बॉक्स काय असणार आहे x² h असणार आहे. ओके, हे सरफेस एरिया ऑफ बॉक्स आहे पण व्हॉल्यूम ऑफ बॉक्स काय असतो x² h असणार आहे, बरोबर आहे. देअरफॉर मग f ऑफ x इक्वल टू v इक्वल टू काय असणार x² आणि h काय पुट करून घेतलं, व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे. देअरफॉर 1/4 हे 1/4 साईडला घेतलं आणि x² आत मल्टिप्लाय करून घेतलं. एक x आणि इकडचं एक x कॅन्सल होऊन जाईल, वर एक x शिल्लक राहील त्यानं आत मल्टिप्लाय करून घेतलं म्हणजे 192x मायनस x³ आलेला आहे. ठीक आहे. मग देअरफॉर त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं 1/4 आहे तसं 192x डेरिव्हेटिव्ह 192 मायनस x³ डेरिव्हेटिव्ह 3x². त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घेतलं. मग f डबल डॅश ऑफ x इक्वल टू 1/4 कॉन्स्टंट आहे तसं 192चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस आहे तसं x² डेरिव्हेटिव्ह 2x इंटू 3 म्हणजे काय असणार आहे 6x म्हणजे काय आलं मायनस 6x/4 म्हणजेच काय असणार 2 न भाग जातोय म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह काय मिळाला आपल्याला मायनस 3x/2. आता आपणास काय फाइंड करावं लागणार आहे स्टेशनरी पॉईंट फाइंड करावं लागणार आहे. ओके, मग स्टेशनरी व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू काय घेतो 0 घेतो म्हणजे f'(x) इक्वल टू 0. f'(x) फाइंड करून घेतलेलं आहे ती व्हॅल्यू तिथे पुट केली 1/4 इंटू ब्रॅकेटमध्ये 192 मायनस 3x² इक्वल टू 0. ओके, ठीक आहे. 4 न RHS ला ढकललं म्हणजे गुणाकार होईल 0 इंटू 4 काय असणार आहे 0 असणार आहे. ठीक आहे. मग 192 मायनस 3x² इक्वल टू 0 मग 3x² इक्वल टू 192 त्यामुळे x² किती मिळाला 64. मग x इक्वल टू काय असणार आहे 8 असणार आहे. प्लस मायनस असणार आहे पण साईड कधी निगेटिव्ह असते का नसते त्यामुळे पॉझिटिव्ह घेतलं x इक्वल टू 8 घेतलेला. ओके, मग x ची व्हॅल्यू 8 आहे ती सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करायची. ओके, f डबल डॅश ऑफ 8 इक्वल टू काय असणार आहे मायनस 3/2 इंटू 8 किती मिळालं 8/2 4 इंटू मायनस 3 मायनस 12 लार्ज म्हणजे मॅक्झिमम. ओके, म्हणजे इक्वल टू मायनस 12 निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. ओके, लेस 0 देअरफॉर द व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स इज मॅक्झिमम म्हणजे लार्ज इज मॅक्झिमम वेन x इक्वल टू 8. x इक्वल टू 8 साठी दिलेलं व्हॉल्यूम ऑफ बॉक्स काय असणं मिळालं आपल्याला मॅक्झिमम. त्यानुसार आपण हाईट फाइंड करून घेऊया. h इक्वल टू काय 192 मायनस व्हॅल्यूज पुट केली x ची. ओके, 8चा स्क्वेअर म्हणजे 64/64 किती मिळालं 4. हाईट मिळाली 4 आणि साईड काय मिळाली 8. द व्हॉल्यूम इज मॅक्झिमम वेन केव्हा ऍट x इक्वल टू 8 सेंटीमीटर हाईट काय h इक्वल टू 4 सेंटीमीटर. Therefore, side of square box is 8 centimeter and height of the box is 4 centimeter, which is required answer. इथे आपला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर संपलेला आहे. कोणाला काही डाऊट असतील आणि ज्या असतील तर ते विचारा. ज्यावेळेस मी होमवर्क देतो ते तुम्ही प्रामाणिकपणे सॉल्व्ह करा. ओके, थँक्यू सो मच.